नमस्कार मंडळी मित्रांनो, तुम्हाला रेल्वेमध्ये या ठिकाणी 2026च्या सुरुवातीला एक शासकीय नोकरीची संधी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला पाहायचा आहे. त्यासाठी मित्रांनो उमेदवारांना या ठिकाणी 314 जागांसाठी कायमस्वरूपी पदाची या ठिकाणी तुम्हाला जाहिरात असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 1,42,400 रुपयापर्यंतचा पगार सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 40 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक राहणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कनिष्ठ अनुवादक, सहाय्यक निरीक्षक यासारखी या ठिकाणी पदे सुद्धा भरली जाणार आहेत. त्याचबरोबर शिक्षणानुसार सुद्धा तुम्हाला जी काही पात्रता असणार आहे ती सुद्धा वेगळी या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोटिफिकेशन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज थोडा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या मार्फत या ठिकाणी रेल्वे मिनिस्टरमध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी जाहिरात आहे त्यामध्ये मित्रांनो असणार आहेत रिक्रुटमेंट ऑफ द व्हेरियस पोस्ट आयसोलेट कॅटेगरी म्हणजे तुमच्या ठिकाणी एक्झाम असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एम्प्लॉय नोटीस असणार आहेत 20/12/2025 असणार आहेत. ऑनलाईन ऍप्लिकेशन जर पाहिलं तर 30/12/2025 पासून ते 29/1/2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पेमेंट असणार आहेत 31/1/2026 पर्यंत तुम्ही पेमेंट सुद्धा करायचं आहे. फॉर्ममध्ये करेक्शन वगैरे काय असल्यास तर 1/2/2026 ते 10/2/2026 पर्यंत तुम्हाला करेक्शन करायचं आहे. त्याचबरोबर याच्या ज्या वेकन्सी जातात त्यासाठी 312 जागेसाठी पदभरती असणार आहेत. त्यासाठी चीफ लॉ ऑफिसर असणार आहेत 22 जागा, पब्लिक प्रोसिजर 7 जागा, ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदीसाठी 212 जागा, सिनियर इन्स्पेक्टरसाठी 15 जागा, स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टरसाठी 14 जागा, सायंटिफिक असिस्टंट ट्रेनिंगसाठी 2 जागा, लॅब असिस्टंट जनरल सेकंडसाठी 29 जागा आणि स्टॅटिस्टिकल सुपरवायझरसाठी एकूण अशा 312 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. मित्रांनो याची इलिजिबल क्रायटेरिया पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला नॅशनॅलिटी इंडियन, ऑल इंडिया कॅन्डिडेट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा पे स्केल सुद्धा पाहणार आहोत. त्यामध्ये वय असणार मित्रांनो, वय जर पाहिलं तर मित्रांनो जर काही पदासाठी 18 ते 30 वर्ष आहेत, काही पदासाठी 18 ते 32 वर्ष, काही पदासाठी 18 ते 33, 18 ते 35 आणि 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर UR EWS वयोमर्यादा दिली आहे आणि ओबीसीची वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे. त्याचबरोबर SC साठी सुद्धा वयोमर्यादा दिलेली आहे. त्याचबरोबर वय मित्रांनो 1/1/2008 या ठिकाणी तुम्हाला लोएस्ट वय या ठिकाणी तुमचं कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. 1 जानेवारी 2026 पर्यंत तुमची वयोमर्यादा कॅल्क्युलेट केली जाणार आहे. त्याचबरोबर जे इतर आरक्षण असतात जसं की SC ST असेल तर जे नॉर्मली वय असतं त्यामध्ये 5 वर्षी सवलत आहेत. ओबीसी असेल तर वयाची 3 वर्षे वयाची सवलत सुद्धा तुम्हाला असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जी परीक्षा फी असते ती फी बघितली तर मित्रांनो तुम्हाला जर उमेदवार UR EWS आणि ओबीसी जेंट्स कॅन्डिडेट असेल तर 500 रुपये फी असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो 400 रुपये रिफंडेबल असणार आहेत. जसं की तुम्ही जी बँक डिटेल असते त्या बँक डिटेलमध्ये तुमचं रिफंड केलं जाणार आहे. त्याचबरोबर जर उमेदवार हँडिकॅप, ऑड फिमेल असेल, ट्रान्सजेंडर, एक्सर्समॅन किंवा SC ST असेल तर 250 रुपये तुम्हाला फी असणार आहेत. 250 रुपये या ठिकाणी तुम्हाला पहिली CBT झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी 250 रुपये तुम्हाला रिफंड केलं जाणार आहे. यामध्ये जी निवड प्रक्रिया आहे मित्रांनो तुम्हाला सेक्शन वाईज निवड प्रक्रिया असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो ज्युनियर ट्रान्सलेटर, अपवाद वगळता इतर जे घटक असतात त्यासाठी जर बघितलं तर 100 प्रश्न असणार आहेत, 100 मार्काची एक्झाम असणार आहेत, प्रोफेशनल एबिलिटी असणार आहेत, जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स, मॅथमॅटिक्स आणि सायन्स अशा स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो 1/3 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा तुमच्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर जी ज्युनियर ट्रान्सलेटर आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सेपरेटली या ठिकाणी जी ट्रान्सलेटर टेस्ट असते ती सुद्धा तुमच्या ठिकाणी असणार आहे. ते झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिएशन असते या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. मित्रांनो हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरायचा आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी RRBची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा अकाउंट क्रिएट करायचं आहे. ज्यामध्ये अकाउंट क्रिएटमध्ये RRBच्या झोननुसारच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर आयडेंटिटी ऑथेंटिकेशन करायचं आहे म्हणजे तुमचं आधार थ्रू या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही SC ST किंवा ओबीसी मध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर सिग्नेचर मित्रांनो ब्लॅक पेन सिग्नेचर सुद्धा अपलोड करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जो लाईव्ह फोटो असतो तो या ठिकाणी लाईव्ह फोटो सुद्धा या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला SC ST जे विद्यार्थ्यांसाठी ट्रॅव्हल पास या ठिकाणी तुम्हाला मोफतमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे. त्यासाठी SC ST जे विद्यार्थ्यांनी
या ठिकाणी ट्रॅव्हल पास यूज करून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो मित्रांनो तुम्हाला मॉडिफाय ऍप्लिकेशन. यामध्ये मी जर मित्रांनो तुम्हाला काही करेक्शन वगैरे असेल तर करेक्शन मित्रांनो तुम्हाला 1/2/2026 ते 10/2/2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी मॉडिफाय या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो जे जागा असतात त्या जागा जर बघितल्या तर तुम्हाला RRBच्या ज्या ऑफिशियल वेबसाईट आहेत म्हणजे जे झोन असते त्या झोन वाईज तुमच्या ठिकाणी जागा तुम्हाला ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो ह्या पदासाठी कोणकोणते क्वालिफिकेशन लागतात, डॉक्युमेंट लागतात आणि पात्रता काय असते ते सुद्धा पाहणार. पहिली पोस्ट आहे चीफ लॉ ऑफिसर. यासाठी एकूण लेवल 7 मध्ये पे स्केल असणार आहेत. 24,900 पासून पे स्केल चालू होणार आहेत. त्यासाठी मित्रांनो एकूण 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची लॉ मधून डिग्री लागणार आहे. त्याचबरोबर एक्सपिरियन्स सुद्धा तुमच्या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर पुढचा जो पब्लिक प्रोसिजर लेवल 7 मध्ये पे स्केल असणार आहे. 24,900 पे स्केल असणार आहेत. 18 ते 32 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला लॉ मधून डिग्री आणि एक्सपिरियन्स सुद्धा तुमच्या ठिकाणी लागणार आहे. पुढची पोस्ट आहे ज्युनियर ट्रान्सलेटर. यासाठी लेवल 6 मध्ये 35,400 पासून पे स्केल चालू होणार आहेत. 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मास्टर डिग्री इन हिंदीमधून लागणार आहे. नसेल तर तुम्ही मास्टर डिग्री इन रिकॉर्ड युनिव्हर्सिटी लागणार म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी हिंदी विषयासह लागणार आहे. त्याचबरोबर काही पदासाठी जर बघितलं तर मित्रांनो मास्टर डिग्री युनिव्हर्सिटी जी काही ह्यासाठी मित्रांनो जी पदवी आहे त्यासाठी मास्टर डिग्री लागणार आहे. हिंदी विषयासह तुमच्या ठिकाणी जी क्वालिफिकेशन तुम्हाला ठिकाणी लागणार आहे. पुढचा तो तुम्हाला सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर. यासाठी मित्रांनो जर बघितलं तर डिग्री इन रिकॉर्ड युनिव्हर्सिटी, डिप्लोमा इन रिकॉर्ड युनिव्हर्सिटी म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे. त्याचबरोबर जो ट्रेड असतो ऍडव्हर्टायझिंग, जर्नलिझम, मास कम्युनिकेशन मधून जी काही डिग्री किंवा डिप्लोमा असेल तो सुद्धा लागणार आहे. आणि 2 वर्षाचा अनुभव सुद्धा तुमच्या ठिकाणी लागणार आहे. पुढचा तो स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टर. यासाठी जर बघितलं तर लेवल 6 मध्ये पे स्केल असणार आहेत. 35,400 पगार असणार आहेत. 18 ते 33 वर्षे तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन एनी वन लागणार म्हणजे डिप्लोमा इन लेबर सोशल वर्कर किंवा डिप्लोमा इन लेबर लॉ. नसेल तर MBA मधून सुद्धा तुमचं चालू शकतो. त्याचबरोबर पुढचा तो स्टॅटिस्टिकल असिस्टंट ट्रेनिंग. यासाठी लेवल 6 मध्ये पे स्केल 35,400 ते पासून पे स्केल असणार आहेत. 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्यासाठी सेकंड क्लास मधून डिग्री, मास्टर इन सायकोलॉजी मधून डिग्री लागणार आहेत. 1 वर्ष अनुभव सुद्धा तुमच्या ठिकाणी लागणार आहे. पुढचा आहे तो लॉ लॅब असिस्टंट ग्रेड सेकंड साठी मित्रांनो तुम्हाला लेवल 2 मध्ये 19,900 पे स्केल असणार आहेत. 18 ते 30 वर्षे तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्यासाठी 12वी बरोबर तुमच्या ठिकाणी जो फिजिक्स आणि केमिस्ट्री विषय सुद्धा 12वी सायन्स लागणार आहे. पुढचा आहे तो सायंटिफिक सुपरवायझर. यासाठी लेवल 7 मध्ये पे स्केल 24,200 पे स्केल पगार असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सेकंड क्लास मधून मास्टर डिग्री इन सायकोलॉजी मधून डिग्री सुद्धा लागणार आहेत आणि अनुभव सुद्धा तुमच्या ठिकाणी लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या ठिकाणी जी काही क्वालिफिकेशन असते त्या ठिकाणी असणार आहेत. अशा ज्या जागा असतात त्या जागा तुम्हाला अहमदाबाद झोन असेल, अजमेर झोन असेल, बंगळुरू झोन असेल, भोपाळ झोन असेल, भुवनेश्वर झोन, बिलासपूर झोन असेल, चंदीगड झोन, चेन्नई झोन, गोरखपूर झोन, त्याचबरोबर गुवाहाटी झोन, कोलकाता झोन असेल, मुंबई झोन असेल, पटना झोन, प्रयागराज झोन असे जे वेगवेगळे झोन असतात त्यानुसार तुम्हाला पोस्ट सुद्धा आणि ज्या जागा असतात त्यामध्ये UR, SC, ST, OBC, EWS, टोटल, एक्स सर्व्हिसमॅन आणि हँडिकॅपसाठी सुद्धा तुम्हाला प्रत्येक सेपरेटली पोस्ट वाईज ज्या झोनला जागा असतील तिथेच तुम्हाला फॉर्म ठिकाणी भरायचा आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही रेल्वेमध्ये एक नवीन जाहिरातीचा फॉर्म भरू शकता. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.